त्या बाबांनी म्हटल्याबरोबर तुम्ही हा रेडिओ इथून काढला होता. पण आता सगळं मिटल्यानंतर तुम्ही माझ्याही नकळत हा रेडिओ पुन्हा इथे आणून ठेवलात. असं न बोलता न सांगता तुम्ही माझं मन जपता ना. तुमच्यातलं हेच खूप आवडतं मला. हॅलो सख्यांनो, व्हेरी 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मधुश्री. कशा आहात तुम्ही सगळ्या? आम्ही सगळे छान आहोत आणि आता तुझा आवाज ऐकलाय ना मग दिवस छानच जाणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात एका डॅशिंग गृहिणीची गोष्ट ऐकून झाली तर आवडेल का तुम्हाला? डॅशिंग गृहिणी कोण ग? अहो, तुम्ही दत्तो बाबांचं नाव ऐकलंच असेल ना. हा बाबा स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवत होता. समाजात अंधश्रद्धा पसरवून लोकांची फसवणूक करत होता. पण अखेर काल ह्या माणसाला अटक झालीय आणि जिच्यामुळे हे शक्य झालंय ती एक सामान्य गृहिणी आहे. पण काय कौतुक आहे ना तिचं. एवढ्या प्रसिद्ध बाबाच्या विरोधात ती एकटीनं उभी राहिली. तिनं धाडस दाखवलं आणि त्याचा पर्दाफाश केला. खरंच आज आपण सगळ्या सख्यांनी मिळून तिच्यासाठी टाळ्याच वाजवल्या पाहिजेत. आणि थँक्यू ग तुला. अँड यू नो व्हॉट, यातून एक गोष्ट पुन्हा एकदा ठामपणे दिसलीये. बाईने ठरवलं तर ती काहीही करू शकते, हो ना? हे अगदी बरोबर बोललीस तू मधुश्री. चला तर मग आता आपण वळूयात आपल्या आजच्या फ्रेश थॉट कडे. आधी मला सांगा, कालचा दिवस कसा गेला? कालचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील असा. मी हे मुद्दाम विचारलंय तुम्हाला. कसं आहे ना, काल जे घडलं ते आणि तसंच काहीतरी आज घडणार नाहीये. कारण आयुष्य हे खूप अनपेक्षित असतं, कल्पितापेक्षाही अकल्पित. अचानक एखादं संकट समोर येऊन उभं राहतं, तर कधी कधी पाऊलही न वाजवता सुख दाराशी येऊन उभं राहतं. माझं घर या सुखाची आतुरतेनं वाट पाहतंय ग मधुश्री. हे आई, हे बघितलं काय? बंधू भावाची बातमी आली. मरू दे त्या नरात आम्हाला. वाटोळ वाटोळ होईल त्याचं. मला कशाला बीपी वाढवते? बस दाखवतोयच मला तो. गुड मॉर्निंग. काय चाललंय? अरे हे बघ, बंधू बाबाचा एका गृहिणीने केला पर्दाफाश. अरे अनुचं किती कौतुक केले बघ. हे अनु, अनु हे बघ तुझी बातमी आली. बंधू बाबाचा एका गृहिणीने केला पर्दाफाश. पोलिसांनी केलं त्या गृहिणीचं कौतुक. हे आई, तू बघितलीस का? हे बघ बघ बघ. अरे हो रे, त्या पेपरवाल्यांना कोणीतरी हवंच असतं कौतुक करायला. नाही आई, अगं अनु डिझर्व करते. आज तिच्यामुळे तो दद्दू बाबा जेलमध्ये. पेपर मध्ये नाव आलंय तुझं. आणि फक्त आपणच नाही, त्या दद्दू बाबाला ब्लाइंडली फॉलो करणाऱ्या सगळ्यांचे डोळे उघडलेत. हो ना? हा, मग काय हिचं काय देऊळ बांधायचं की काय? हवी चहा? काय झालं? घेऊन बघ. आव. चहा घेऊन बघ. साखर कमी झालीये. मी दुसरा करून आणते लगेच. चहा जमलाच नाही. बस झालं आता. बाहेर जेवढं लक्ष होतं तेवढंच लक्ष आता घरातही देऊया. कसं आहे ना,
तू जे काही करतेस, जे काही केलंयस, याचा मला अभिमान आहे अनु. पण दिवसाचा पहिला चहा बरा मिळावा एवढी इच्छा आहे. सॉरी मी लगेच दुसरा करून येते. बघितलास, साधा चहा सुद्धा बनवता येत नाही तिला. धरे आले, मीच शिकवते तिला. था मीच शिकवते. हे बघ अनु, चहा कसा. आई 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 कशाला कशाला चहा बनवतेस तू? काय गरज आहे तुला चहा बनवायची? अरे तुझ्यासाठी बनवते ना. अगं जिच्यासाठी चहा बनवायचा आहे ती कुठे आहे? रेवती. रेवती, नाही अहो त्या खोलीतच आहेत, त्या बाहेरच आल्या नाही आहेत. का? त्यांना खूप गिल्ट आलंय. अहो आपण त्यांना इतकं सांगूनही ते त्या दद्दो बाबाला भेटायला गेले, आपलं ऐकलं नाही म्हणून त्यांना गिल्ट आलंय. अगं पण आपण चिडलोय का तिच्यावर? अहो कशाला? ऐका ना, मी समजवण्याचा प्रयत्न केला, मी खूप प्रयत्न केले, पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत. मी एवढंही म्हटलं की ओघाओघाने होतं असं सगळं, पण ते ऐकतच नाहीयेत. ऐका ना, मला खूप काळजी वाटते त्यांची. आई ए आई, ये बघू, ये इकडे. चल, इकडे. आई तुम्ही सावरा ना स्वतःला. असू दे. ये. नाही ग, माझ्या लेकीने खूप भोगलं. वाटलं होतं आता तरी तिच्या नशिबात सुख येईल, पण कसलं काही नाही, कसलं काही. तू रडू नकोस बघू. उलट हा विचार कर की रेवती या सगळ्यातनं बाहेर पडलीये. हा, नाहीतर आतापर्यंत ती त्या दद्दो बाबाच्या ऑफिस मध्ये अडकली असती. झाली सकाळ. तुला दिसत नाहीये मी आवरलंय? अरे हो ना. एकतर कालचा दिवस इतका हेक्टिक गेलाय ना माझा. छान कॉफी बनवून घेते. वहिनी तुम्ही बसा ना, मी करते कॉफी. देशील? हो. कशा? बास ना, नको ना रडूस. सगळं व्यवस्थित होणार आहे. किती काळजी करशील अगं? होय रे, आता माझ्या रेवून सगळं विसरून परत हसत खेळत राहू असंच मला वाटतं रे. तसंच होणार. आम्ही सगळे तिची काळजी घेणार. पुढचे 10 दिवस दे फक्त. पुढच्या 10 दिवसात रेवती पूर्वीसारखी मस्तीखोर, वांड आणि एकदम बेशिस्त कार्टी होणार बघ. मी आहे ना, मी परत तिला तसं बनवतो. तू काळजीच नको करू. तशी सौ दे रे बाबा. खूप सोसलं त्या पोरीनं आणि या घरानं. आम्ही, मला ना धास्तीच वाटते रे. पुन्हा काहीतरी संकट तर येणार नाही ना. चल ना लवकर, मला साईटवर जायचंय का. खूप महत्वाची काम आहेत माहिती का. हो झालं. चहा. चहा खायचं. डबा कुठे आहे माझा? स्वयंपाक तयार आहे, फक्त भरायचं राहिलं. मग डबा आता मी भरायचा आहे का? लगेच देते, लगेच. तुम्ही चहा घ्या ना. काय पाटकर, कशा? आमदार साहेब तुम्ही? तुम्ही आम्हाला भेटायला येत नाहीत, म्हटलं आपणच तुम्हाला भेटायला जावं. काय बरं झालं तुम्ही आलात. बसा ना. काय काय घेणार? चहा नाश्ता? ए, इथं मी चहा नाश्ता घ्यायला नाही आलोय. मी माझे पैसे परत घ्यायला आलोय. पैसे परत? काय विसरलात? 3 लाखाचा चेक घेतला होता माझ्याकडून. किती? 3 लाख. नाही, माहितीये मला. तुम्ही मला 3 लाखाचा चेक दिला होता. मग
खाल्ले का सगळे पैसे? नाही आमदार साहेब, काय बोलताय? मी खाल्ले नाही, कामासाठीच घेतलेत मी ते. 3 लाखातले काही पैसे काही देणं लागत होतो मी, त्यांचे दिले आणि उरलेले सगळे पैसे तुमच्याच कामात गुंतवलेत मी. तिकडे तुम्ही लोनचं का घाला ना, ते मला काय सांगता? मला माझे पैसे पाहिजेत बस. पण असं अचानक मी कुठून आणू पैसे? ते तुमचं तुम्ही बघा, काय वाटेल ते करा, पण मला माझे पैसे द्या. आमदार साहेब, हे बरोबर आहे, मी तुमच्याकडून पैसे घेतलेत, पण मी ते कामासाठी पैसे घेतलेत ना. दुसरं म्हणजे ते तुमच्याच कामात गुंतवलेत, हेही मी तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही असे अचानक घरी येताय, आपलं काही बोलणंही नाही झालंय ना की आपण अमुक तारखेला पैसे देणार वगैरे. असे अचानक तुम्ही पैसे मागताय, तर आमच्याकडे नाही येतो आता पैसे. शहाणपणा करतोय? शहाणपणा करतो का? दत्तो बाबा बरोबर पण तुम्ही लोकांनी असंच केलं होतं. तुम्ही लोकांनी दत्तो बाबाला जेलमध्ये टाकून आधीच माझं लय मोठं नुकसान केलंय. दोन दिवसात जर मला माझे पैसे मिळाले नाहीत तर बघाच मी काय करतो ते. ही नुसती धमकी नाही, मी डायरेक्ट करून दाखवेल. ईशान, खरंच थँक्यू सो मच. तू आम्हाला हेल्प केलीस म्हणून त्या बाबाला एक्सपोज करता आलं, नाहीतर आम्हाला एवढं टेक्निकल काम जमलंच नसतं. झालं माझं कौतुक करू? अरे कौतुकच नाही रे, मी जेन्युइनली थँक्यू म्हणते तुला. ए नाही, थँक्यू वगैरे चालणार नाहीये. फक्त थँक्यूवर मला कटवूच नकोस. तुला मला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल. गिफ्ट? हो, तुला माझ्यासोबत लंचला यावं लागेल. काय? लंचला? हो अगं, बर्थडे आहे ना कोणाचा तरी. तुझ्या लक्षात आहे? ऑब्विसली पिऊ. पण पिऊ, तू येशील ना? नाही, माझी ट्रीट. नको यार, कशाला उगाच पैसे खर्च करायचे. त्यापेक्षा मी आईला घरीच काहीतरी करायला सांगते. तसंही ती माझ्या आवडीचं काहीतरी करेलच. अगं, काकूंना कशाला उगा त्रास द्यायचा आहे? आणि आधीच या सगळ्यात ना तो काकूंचा आरजे क्लास सुद्धा मिस झाला असणार. हो ना, पण आई रडत बसणाऱ्यातली नाही. ती जे मिस झालंय ते सगळं नक्की कव्हर अप करेल. एक्झॅक्टली. मी आता त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी आईचं स्वप्न पूर्ण होईल. ती फायनली आरजे होईल आणि सगळं जग आईचा आवाज रेडिओवर ऐकेल. तो दिवस नक्कीच लवकरच येणार पिऊ. तेलन पण पैसे मागतोय, आमदार पण पैसे मागायला आला. मी कुठून आणायचे पैसे? माझ्याच बाबतीत का होतं, मला पैसेच नाही परत माझ्याकडे. देव का परीक्षा बघतो माझी, कुठून आणू मी पैसे? तुम्ही नका ना काळजी करू, सगळं ठीक होईल. एवढं सोपं नाही आहे. हो, आधी केलंय ना आपण, मग आता पण करू ना. ऐका ना, माझं निघेल काही ना काहीतरी मार्ग. तुम्ही अशी हार मानू नका. अविनाश, तुम्ही करू शकता. अहो ऐका ना, तुम्ही उठा बघू. तुम्ही उठून ऑफिसला जा. तिकडे बघा ना, तिकडे पैशाची सोय होईल. नवीन काहीतरी काम येईल. तुम्ही उठा ना, उठा. तुम्ही ऑफिसला जा. हो ऐका ना, उठा तू तुम्ही. थांब ना. अकलेचा भाग आहे का? काय काय सारखं काय सांगायचं असतं तुला? मला सतत काय अक्कल शिकवायची असते? एकदा एक जमलं, त्या बाबाला काय पकडून दिलं, झालं का? मग तुला सगळ्यातलं सगळं कळायला लागलं का? आता तू मला येऊन शिकवणार आहेस का? ऑफिसात जा, काम करा. बरं मला सांग, मी ऑफिस मध्ये जातो, कॉन्ट्रॅक्ट काय टेबलावर ठेवलंय माझं? आणि समजा मिळालं मला कॉन्ट्रॅक्ट, काय कोणाचा बाप देणार आहे मला पैसे?
त्याच्यातलं कळत नाही त्यात अक्कल शिकवू नये. काम कर तुझा, शिकवतायत मला. अविन, हॅलो हॅलो अनुप्रिया, मी सोनाली बोलते. सोनाली मॅम बोला. अगं तुझी बातमी वाचली पेपरात, वाचून खूप कौतुक आणि अभिमान वाटला हा तुझा. थँक्यू मॅम. बरं मग आता क्लासला येणार आहेस ना? मॅम ते काय ग, काय झालं? नाही म्हणजे एकदम तसं नाही, पण घरची सिच्युएशन बघता मॅम यांना पण खूप टेन्शन. सोनाली मॅडम क्लासला बोलवतायत. तू काय सांगितलंस? नाही का? ते घरात जे काही घडलंय आणि तुझा क्लास या दोन गोष्टी सेपरेट आहेत, त्याचा एकमेकाशी काहीही संबंध नाहीये. का नाही म्हणालीस? खूप खाडे झालेत क्लासला. एखादी गोष्ट जर आपण शिकत असू तर ती मन लावून व्यवस्थित शिकावी, असं आपण पोरांना शिकवतो आणि आपण दांड्या मारतोय क्लासला. जा ते पण जा, मी सांगतोय. डबा मटण दे ना मला डब्याला. मस्त मूड आहे माझा. आमदारांनी टेबल खुर्च्या पाडल्यात, जाऊन तांबडा पांढरा खातो मस्त. काय विचारतेस ग डबा? ऑफिसला चाललोय, ऐकलंय तुझं मी. चिडू नका. हॅलो मॅम, मी येई ना क्लासला? बरं ऐक ना अनुप्रिया, इथून पुढे क्लास आणि ऑडिशन्स माझी असिस्टंट कंडक्ट करेल. ती कॉल करेल तुला. हो का? बरं चालेल. बाय. ओके बाय. अवी, इतकी वर्ष झाली आपल्या नात्याला, तरी कधी कधी वाटतं मी तुम्हाला समजू शकले नाही. मगाशी तुम्ही टेन्शन मध्ये होता म्हणून चिडला माझ्यावर, आणि मी उगीच वाईट वाटून घेतलं. काय जगणं नकोसं झालंय हो. इतका प्रेशर आहे ना, इतकं प्रेशर आहे ना की कळत नाहीये काय करू. आणि या परिस्थितीत मला माहिती आहे एकच माणूस मला मदत करू शकतो, आणि तो माणूस म्हणजे तुम्ही आहात तेलंग. दुसरं कोणीच नाही. प्लीज प्लीज मला मदत करा प्लीज. मदत? कसली मदत? काय पाहिजे तुला? पैसे पाहिजे. काय पैसे पाहिजे होते. काय बोलला तू? काय बोलला? पैसे? कसले पैसे? हा? अरे मागे घेतलेले पैसे 2-2 महिने करत आत्ता परत केलेस तू. मला सॉरी नाही, पण मी ते पैसे परत केलेत ना. प्लीज मला मदत करा ना. काय आहे, मला माहिती आहे की तुम्ही सोडल्यास मला दुसरं कोणीच मदत नाही करू शकत. प्लीज. अरे कुठनं येतो हा कॉन्फिडन्स पाटकर? कुठनं येतो हा कॉन्फिडन्स? माझ्याकडे पर्याय नाही येतील. इतका वाईट अडकलोय ना ह्या परिस्थितीत, तुम्ही सोडल्यास मला कोणीही मदत नाही करू शकत. प्लीज समजून घ्या. नाही मला प्लीज समजून घ्या ना. मी आता पण तुम्ही जे पैसे द्याल ना ते मी परत करणार. तुमच्याशिवाय दुसरं कोणी मदत नाही करू शकत माझी आता. प्लीज. ठीक आहे, देतो मी तुला पैसे, पण या वेळेस मला त्याच्या बदल्यात सिक्युरिटी पाहिजे पाटकर. प्लीज दे ना. प्लीज असं करू नका. तुम्हाला माझी परिस्थिती माहिती आहे. काय काय सिक्युरिटी म्हणून देऊ मी तुम्हाला? ए पाटकर, नाही तेलंग, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे नाहीये काही द्यायला. आहे ना पाटकर, एक गोष्ट आहे. तुझं आलिशान घर गहाण ठेवणार असेल तर बोल. घर
फक्त घरच आहे हो तेलंग माझ्याकडे. राहतं घर सुद्धा मी गहाण ठेवलं तर मी कसं जगू? एक काम कर, इथनं खाली जा आणि निघ. प्लीज प्लीज तेलंग असं करू नका. ए चल चल, ए बाहेर काढायला. ह्या नवीन संकटातून कोण काढेल मला? मी येते ना, भेटू लवकरच. तुझी आणि फक्त तुझी शनाया.